नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत। इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षेची तयारी आपण या व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करत आहोत। आज आपण बुद्धिमत्ता यामध्ये आकलन हा सगळ्यात पहिला घटक आहे आणि या पहिल्या घटकातली असणारे जे 3 उपघटक आहेत त्यामध्ये पहिला आहे सूचना पालन, दुसरा आहे संख्या मालिका आणि तिसरा घटक आहे इंग्रजी अक्षरमाला। हे 3 उपघटक आकलन या घटकांतर्गत येतात। यापैकी पहिला जो घटक आहे सूचना पालन तो घटक आपण आज अभ्यासणार आहोत। याच्या नावामध्येच नेमकं याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला समजून येईल। सूचना पालन म्हणजे प्रश्नामध्ये दिलेल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचं पालन करून आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे। अतिशय सोपा घटक आहे। फक्त आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली जी सूचना आहे ती सूचना आपण काळजीपूर्वक वाचणं आणि समजून घेऊन ती सोडवणं या दोनच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत। त्या करून आपण दिलेले प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो। इथं सगळ्यात महत्त्वाचा भाग जो येतो तो म्हणजे की प्रश्न समजून घेणं। प्रश्न आपल्याला जो काही विचारलाय, जी काही सूचना आपल्याला प्रश्नातून दिलेली आहे ती व्यवस्थित समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं। आपण काही नमुना दाखल काही उदाहरणं घेऊयात। बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे। तळवळकर या शब्दातील डावीकडून 5वे अक्षर कोणते? अशा प्रकारचा एक प्रश्न याच्यामध्ये असतो। दिलेला जो शब्द आहे त्या शब्दातील डावीकडून किंवा उजवीकडून एखादा अक्षर आपल्याला विचारलेलं असतं। आता इथं आपण डावीकडून म्हटल्यानंतर आपण बसलेलो आहोत, आपल्या समोरची जी डावी बाजू आहे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे। आपण शब्दाच्या डाव्या बाजूचा विचार करायचा नाही, लक्षात घ्या। आपण आपल्या डाव्या बाजूचा विचार करायचा आहे। आपल्या डाव्या बाजूला त पासून सुरुवात होते तो शब्दाची आणि र कडे जातोय आपण, आणि उजवीकडून म्हटलं तर र कडून सुरुवात होईल आणि त कडे आपण येणार आहोत। तर इथं आपली दिशाभूल होऊन द्यायची नाही। डावीकडून म्हटलं की आपल्या डाव्या हाताकडून आपल्याला मोजायला सुरुवात करायची आहे। डावीकडून 5वे अक्षर म्हटलेलं आहे, तर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं अक्षर आहे ते म्हणजे क आहे। म्हणजे क हे अक्षर डावीकडून 5व्या क्रमांकावर आहे, म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर क आहे। आपण पर्याय बघूयात। त, व, क, त आणि याचं बरोबर उत्तर आहे क। याच प्रकारचा दुसरा प्रश्न पाहूयात आपण। तळवळकर या शब्दातील व हे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? व हे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? म्हणजे डावीकडून म्हणजे आपल्याला इकडून मोजावं लागेल 1, 2 आणि 3। ते जर उजवीकडून विचारलं असतं तर आपल्याला या बाजूने मोजावं लागलं असतं। पर्याय बघूत आपण त्याचे। पहिला आहे तिसऱ्या, 5व्या, दुसऱ्या, चौथ्या आणि याचं बरोबर उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकावर आहे। दुसरा प्रश्न पाहूयात आपण। काकीने काकाच्या कपाळावरील केस काळ्या कात्रीने कराकरा कापला। बघा, वाक्य जर आपण नीट ऐकलं तर या वाक्यामध्ये एखादं अक्षर अनेक वेळा आल्याचं आपल्याला जाणवतंय आणि प्रश्नही त्याच्याशी संबंधित आहे। या वाक्यात क हे अक्षर किती वेळा आले आहे? अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ती वाक्य आपल्या समोर येतात आणि आपल्याला एखादं अक्षर किती वेळा आलंय हे विचारलेलं असतं। प्रश्न सोपा आहे, फक्त निरीक्षण क्षमता आपली जी आहे ती चांगली असेल तर आपण अचूक उत्तर याचं देऊ शकतो। क हे अक्षर किती वेळा आलेलं आहे ते आपण मोजूयात। अगोदर पर्याय बघूयात काय त्याचे। 10, 11, 9, 8 आपण मोजूयात प्रत्यक्ष। 1, 2। आता इथं क अक्षर म्हटलंय म्हणजे फक्त कच अक्षर शोधायचं नाही आपल्याला, तर क, का, की म्हणजे ज्याच्यामध्ये क हे अक्षर आहे असे सगळे अक्षर आपल्याला इथं घ्यावे लागतील। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
10. आपण पुन्हा एकदा मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. बघा आपण म्हणजे मोजताना एखादं अक्षर जरी आपल्याकडून चुकलं तरी आपल्या या प्रश्नाचं उत्तर चुकणार आहे. इथं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये 11 वेळा क हे अक्षर आलेलं आहे. त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपण निरीक्षण करून ते मोजलं पाहिजे. पुढचा प्रकार पाहूयात आपण. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत? या वाक्यातील जोडाक्षरे आपल्याला मोजायची आहेत. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जोडाक्षरे जर आपण पाहिली तर ज्ञ हे एक जोडाक्षर आहे. त्यानंतर श्व हे एक जोडाक्षर आहे. इथं सुद्धा तेच जोडाक्षर रिपीट झाले. पहा ज्ञ, श्व आणि ग्र हे सुद्धा एक जोडाक्षर आहे. तर आपण मोजूयात. 1 2 3 4 आणि 5. एकूण 5 जोडाक्षरे यामध्ये आलेली आहेत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 5 जोडाक्षरे या वाक्यामध्ये आलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सखाराम कामावर जाताना सायकल वापरतो या वाक्यात आकारांत अक्षरे किती? आकारांत म्हणजे ज्याला आ जोडलेला आहे अशी अक्षर. अकारांत म्हणजे ज्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नसतो अशी अक्षर असतात अकारांत. आणि आकारांत म्हणजे ज्याला काना जोडलेला आहे असे अक्षर आपल्याला याच्यातून मोजायचे आहेत. पर्याय पाहूयात अगोदर आपण आता मोजूयात प्रत्यक्ष. स हे अकारांत आहे. आपल्याला अकारांत नकोय, आकारांत पाहिजे. म्हणजे खा हे एक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अक्षरे ही आकारांत आहेत. लक्षात घ्या. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आकारांत, अकारांत, इकारांत, उकारांत आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. तर अचूक तीच अक्षरे आपण इथं मोजायची. लक्षात घ्या. अकारांत ही विचारलं जाईल, आकारांत विचारलं जाईल, इकारांत विचारलं जाईल. त्यामुळं जे विचारलं आहे ते आपण मोजून इथं अचूक उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न. इथं आपण जर पाहिलं तर दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल? इथं आपण ही जी अक्षर आहेत या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होते. फुल, पाखरू आणि बरोबर मध्यभागी 5 अक्षर असल्यामुळं 3ऱ्या क्रमांकाचं अक्षर जे आहे ते मध्यभागी असणार आहे. फुल पा. त्यामुळं पा हे अक्षर इथं याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भा, म, त, हा, र या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास उजवीकडून चौथे अक्षर कोणते? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करता आला पाहिजे. तो शब्द कोणता तयार होते आपण पाहूयात. त्याचे पर्याय आपण अगोदर पाहूयात कोणकोणते आहेत. हे 4 पर्याय आहेत. आणि अक्षर जर आपण नीट जुळवली तर इथं महाभारत हा शब्द तयार होतोय. आणि उजवीकडून चौथं अक्षर म्हटलेलं आहे तर महाभारत. भारत हे शेवटची 3 अक्षर आहेत. उजवीकडून म्हटल्यानंतर आपल्याला शेवटून सुरुवात करावी लागेल. आणि हा हे अक्षर इथं उजवीकडून चौथ्या क्रमांकावरती येणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जलतरण या शब्दातील पहिल्या 2 अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? एखादा मोठा शब्द दिलेला असतो आणि त्यातल्या ठराविक अक्षरांपासून एखादा शब्द तयार होत असेल. कारण एकाच शब्दामध्ये 1 किंवा 2 शब्द देखील काही वेळा येतात. जसं की इथं जल आणि तरण हे 2 शब्द आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या 2 अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पहिले 2 अक्षरांपासून जल हा शब्द तयार होतोय आणि जल या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला इथं निवडायचा आहे. बघा, पहिला आहे जग, दुसरा पर्याय आहे नीर, तिसरा आहे पाणी आणि चौथा आहे यापैकी नाही. लक्षात घ्या, जल या शब्दाला
समानार्थी असणारा शब्द पाणी आपल्याला लगेच लक्षात येतं, परंतु पाणी या शब्दाला दुसरी वेलांटी असते आणि या ठिकाणी पाणी या शब्दाला पहिली वेलांटी आहे. म्हणजे तिसरा पर्याय इथं जर आपण निवडला, आपण गडबडीमध्ये आपल्याला आपण वेलांटी पाहत नाही आणि आपण हा शब्द निवडून जाऊ शकतो आणि मग आपला इथं प्रश्न जो आहे तो चुकणार आहे. तर इथं हा पर्याय क्रमांक 3 नाहीये, 1ही नाहीये, 4ही नाही, तर इथं पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. पाण्याला किंवा जल या शब्दाला समानार्थी असणारा शब्द नीर आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचा समानार्थी शब्द कोणता? अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे आणि आपण जर नीट निरीक्षण केलं तर जंगल असा हा शब्द तयार होतोय आणि जंगल या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द आपण 4ही पर्याय पाहिले तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं आज आपण बुद्धिमत्ता या विषयांतर्गत पहिला जो घटक आहे आकलन, आकलनामधला सूचनापालन हा घटक आपण आज पाहिलेला आहे. हे जे प्रश्न प्रकार आपण पाहिले याच प्रश्न प्रकारावरती आधारित आपल्या पेपरमध्ये प्रश्न असणार आहेत. एकूण 2 प्रश्न सूचनापालनावरती असणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं अशा प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव करा आणि भरपूर सराव करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधून मिळणार आहेत आणि त्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही www.learnifyacademy.com लर्निफाय अकॅडमीच्या मध्ये डॅश द्यायचं आहे आपल्याला. या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या क्विजची लिंक देखील देण्यात आलेली आहे. तर ती क्विज सोडवा आणि लर्निफाय अकॅडमीशी असंच कनेक्ट राहा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश हमखास मिळवा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.